प्राचीन काळातला हऱ्या जिंदाबाद. हा हिंदी पण पिक्चरची स्टोरी सांगणार आहे आणि मराठी पण. म्हणजे हिंदीत पण एक करू शकता आणि मराठीत पण करू शकता. ध्यान देऊन ऐका. प्राचीन काळातला पिक्चर हऱ्या. तर एक हऱ्या असतो आणि एक नाऱ्या असतो. तर त्यांना एक म्हैस असते. तर नाऱ्या लय भोळासारा असतो, वेडा असतो. आणि हऱ्या छोटा असतो आणि नाऱ्या मोठा असतो. वेडा मोठा असतो आणि छोटा असतो ते शहाणा असतो. तर छोटा काय म्हणतो नाऱ्याला, तुला काही येड्या कोण कामाला घ्यायचं नाही, तो आपला म्हैस चारायचा. ते म्हणतो चालेल. म्हणला मी काम बघतो काहीतरी. तर ती बारका हुशार असतो, ते जातो एका बामणाच्या घरी आणि बामणाला म्हणतो काम आहे का. तर बामण म्हणतो हाय काम, पण माझ्या इथं एक आट आहे म्हणला. तर ती म्हणला काय. म्हणला अर्ध्यातून जर काम सोडून गेला तर पाठीचा हातभर कातडं द्यायचं आणि निघून जायचं. सालाचं पैसे द्यायचं नाही, सालाचं पैसे नाही, पाठीचा हातभर कातडं काढून द्यायचं. आणि काम जर नाही सोडलं तर 1 साल भरलं की माझ्या पाठीचं कातडं न्यायचं आणि सालाचं पैसे न्यायचं. अशा अट आहे म्हणलं माझ्या कामाची, बामण म्हणतो. तर ते म्हणला चालेल. आणि पहिल्याच दिवशी बामणाची बायको म्हणते अरे आई पोरगं धुवून आण, त्याने बाथरूम केले. ती म्हणते छी मला नाही काम जमायचं, माझ्या पाठीचं कातडं घ्या, मला जाऊ द्या. तर ती म्हणतो दे कातडं काढून. बामण त्याच्या पाठीचं कातडं घेतो काढून आणि हऱ्या जातो घरी. तर ह्यो नाऱ्या वेडा असतो, म्हैस चारून घरी आलेला असतो. अर म्हणतो हऱ्या काय झालं रे, माश्या बसल्यात सगळ्या पाठीवर. म्हणतो असं काम आहे त्या बामणाचं, मला नाही जमत, ते काय बी करायला लावतात. तर म्हणतो असं कर तू, ती वेडा म्हणतो शाण्याला तू म्हैस चार, मी जातो तिथं कामाला. नको रे जाऊ म्हणलं, ते काय बी सांगतात. ते म्हणतो नाही मी जाणार. बरं म्हणला जा. मग गेला. तर त्या बामणाने सांगितली त्याची अट अशी. तर म्हणला चालेल. तर लगेच ते कामावर रुजू झाला की बामणाच्या बायकोने काम सांगितलं त्याला. म्हणली हऱ्या ही नाऱ्या, त्याचं नाव नाऱ्या असतं ना, मोठा असतो वेडा. म्हणते एवढं पोराने बाथरूम केलं, धुवून आण. नेतो नदीला, त्याला आपट खडका वापरतो आणि घरावर आणून वाळाय टाकतो. तर ती बामणाची बायको म्हणते नाऱ्या पोरगं कुठे दिसत नाही. ती म्हणला घरावर वाळते. अरे तू तर मुठ्ठी लुचकान केली, पोरगं माझं गेलं. तर ते म्हणतो तुम्हीच धुवायला सांगितलं, मला काय माहीत तेव्हा कसं धुवायचं, मी धुवून आणलं वड्यावरून नदीवरून. तर ती म्हणते तू गप्प बस. ते म्हणले गप्प बस आता, नाही तर मी पोलिसांना जाऊन सांगेल. ते म्हणतो बामणाची बायकून बामण म्हणतात राहू दे, कुणाला सांगू नको, अशी अट आहे, हे 200 रुपये घे, पण गप्प बस. ते म्हणला चालेल. मग म्हणला रानात जा आणि म्हशीला चारा घेऊन ये ऊस तोडून. तर जातो रानात, ऊस तोडतो, मोळी घेऊन येतो आणि गोट्यात असते म्हातारी बामणाच्या बसलेली. तर तिला विचारतो, म्हणतो आजी कुठं टाकू ही मोळी. तर ती म्हणते मेल्या मुर्द्या टाक माझ्या मड्यावर. मग ती काय करतो, मोळी टाकतो मड्यावर, म्हातारीला बुजवून टाकतो ऊसाने. संध्याकाळी म्हणजे म्हातारी जेवायला येईना. बामणाची बायको म्हणते म्हातारी कुठे. तर ते म्हणतो ऊसाखाली या. तर ती म्हणते आता ते मेली म्हातारी तवर ती ऊसाखाली. आणि मग बामण म्हणतो हे कुणाला सांगू नको, हे 200 रुपये घ्या अजून, पण सांगू नको कुणाला. ते म्हणतो नाही सांगत.
ते म्हणतो हाकलायचं असलं तर द्या काताडं, मी जातो माझं सालाचं पैसे घेऊन. ती म्हणते नाही नाही तुला नाही हाकलायचा. मग बामणाची बायको संध्याकाळची म्हणते माझं भाऊ लय खतरा आहेत, ह्याला माझ्या भावाकडे न्या, ह्या नाऱ्याला मारून टाक त्याला, आता याने माणसं संपवली सगळी, ह्याला इथे नको ठेवायला. बसतो बामण गोड्याव आणि गळ्यात अडकवतो पोती असते ना वाचायची, ती अडकवतो निघतो. नाऱ्या चालत आणि बामण घोडा चढायला लागला की ती घोडा हाकतो जरा, म्हणजे बाथरूम करतो. केल्याच्या नंतर मग ती बामणाने सांगितलेलं असतं ना, काय पडलं माझं तर घे. मग ती घोडा लीट टाकतो, हे वाट्यात घेतो. ते बामण मागं बघतो, म्हटलं अरे अरे चिची तसलं काय घेऊ नको, आता काय पडलं ना मागं तर काय घेऊ नको. मग तो नाही घेत. पुढं घोडाला चढायला लागला की मग बामणाची पोती पडते खाली, तर ह्यो लाताने पलीकडे ढकलून देतो. म्हणतो आता बामणाने सांगितलं घेऊ नको, म्हणल्यावर नको घ्यायला. मग पुढं एका तळ्यावर जातात, तर बामण पाणी प्यायला घोडा थांबवतो आणि बसतो. म्हणतो अरे अरे मी पोती वाचाय, तू घोडा पाणी पाज, मी पोती वाचतो. तर पोतीच नसती. ते म्हणतो नाऱ्या माझी पोती कुठे आहे? तर ते म्हणतो तुम्हीच म्हणला काय घेऊ नको, मी लाथाने ढकलून दिली पलीकडं. म्हणतो जा घेऊन ये. ते नाऱ्या म्हणतो नाही नाही तुम्ही घोड्यावर, मी चालत आहे, माझं पाय दुखतात, तुम्ही काय करा, मी घोडा पाणी पाजतो, तुम्ही घेऊन या, त्या चढाच्या खाली. म्हणतो जर चढापाशी. मग चालेल म्हणतो. बामण पळत पळत जातो, तर घोडा घालतो गाळात घालतो, त्याचे दोन्ही कान कापतो आणि गाळाने चिकटवतो. शेपूट कापतो, परत गाळाने चिकटवतो. तोवर बामण येतो. म्हणतो घोडा कसं काय रवला? म्हणलं ते गाळात गेला. तर ते नाऱ्या म्हणतो धरा तुम्ही 2 कान धरा, मी शेपूट धरतो, आपण त्याला उचलू. तर हे बामण कान धरायला जातो, तर कानच दोन्ही हातात येतात. ते म्हणतो तुम्ही कान उपासला, आता थांबा मी सांगतो. ते म्हणतो नाही नाही मी 200 रुपये देतो, पण सांगू नको कोणाला. तर मग म्हणतो आता मी मुंडकं धरतो. नाऱ्या म्हणतो तुम्ही शेपूट धरा. ते शेपूट धरायला जातो बामण, ते शेपूटच उपसलं चिखलाने चिटकावलेलं. तर मग म्हणतो अजून 200 रुपये. 200 घेतो, परत झाडाखाली येऊन बसतो. म्हणतो असं कर, माझ्या सासरवाडीत जा पळत पळत, आणि आता ही घोडा तर काही चालणार नाही, घोडा तर बसलाय रवून. सासरवाडीत जा आणि मला काहीतरी नियाला पाठव, आणि त्यांना चांगला स्वयंपाक करायचा, मला लई भूक लागली. शो जातो त्याच्या सासरवाडीत पळत पळत आणि म्हणतो तुमच्या जावयाला ना भूत लागले, भूत, शिळ्या भाकरी पाठीभर ठेवा आणि मला चांगलं जेवण करा. तर नाऱ्या मस्त अक्षी पोळ्या वेळ्या खातो आणि ह्याला शिळ्या भाकरी बामणाला गोळा करायला ठेवतो. बामणाला आणत्यात जाऊन. बामण सांगतो त्याच्या मेवण्यांना, म्हणतो या असं अशी घटना आहे, काय करायचं याच्यावर. तर ते मेवणं म्हणतात असं आहे का, त्याचा संध्याकाळी काटा काढू आपण. मग हिला बामणा त्या नाऱ्याला बामणाच्या मेवण्याच्या सासू गोट्यात असते ना झोपायला. तर म्हणतो त्या सासूच्या तिथं झोपवा याला खाली, सासूवर खाटव असते. नाऱ्या काय करतो, निम्या उठतो, म्हातारीला खाली झोपवतो उचलून, आणि हो तो खाटावर झोपतो. आणि मेवणा येतो, तलवारीने त्या म्हातारीलाच मारून टाकतो. पांघरून घेतलेलं असतं, म्हातारी एका ठोक्यातच मरून जाते. तर नाऱ्या उठतो. नाऱ्या म्हणतो तुम्ही खून केला, आता मी सांगतो. ती म्हणला सांगू नको बाबा, आता तू काय कर. बामण म्हणतो माझ्या पाठीचं कातडं घे काढून, हे सालाचं पैसे घे आणि निघ बाबा. म्हणला आता तू लय माणसं मारली, तू आता नको राहू माझ्यात. मग घेतो पाठीचं कातडं काढून, त्याच्या बामणाच्या सालाचं पैसे पूर्ण घेतो आणि हाऱ्याकडे जातो नाऱ्या, ते वेडा नाऱ्या.
आणि हऱ्याला म्हणतो, बघ तू शहाणा असून बामणाला कातडं पाटीचं देऊन आलता, मी वेडा असून बामणाचं घेऊन आलो आणि सालाचं पैसे पण घेऊन आलो. तर ते म्हणतो, खरंच बाबा मानावं लागेल तुला. तसं ही पिक्चरची स्टोरी आहे, ध्यान घेऊन ऐका. हे प्रोड्युसर असतो ना मराठी पिक्चरचा, हिंदी पिक्चरचा, तर हे पिक्चर तयार करू शकतात, नाही करतील. ही प्राचीन काळातला पिक्चर आहे, हे आत्ताचा नाही, प्राचीन काळातला आहे. हिंदी पण काढू शकता तुम्ही आणि मराठी पण काढू शकता, हाऊसफुल चालेल. ह्या असं पिक्चरची स्टोरी आहे, प्राचीन काळातली तुम्हाला सांगितली.